ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शरद पवार नसते तर अजित पवार उपमुख्यमंत्री होऊ शकले नसते। वैभव नाईक। राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आपली मनमानी वेगवेगळ्या खात्यामध्ये करत आहेत, त्यामुळे सगळ्या खात्यांवर अन्याय होत आहे। बांधकाम, सामाजिक न्याय विभाग असू दे, त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात कुणाची बोलण्याची हिंमत नाही। संजय शिरसाट यांना खरा स्वाभिमान असेल तर त्यांनी आपल्या समाजाला न्याय न दिल्यामुळे राजीनामा द्यावा, ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे। अजित पवार हे उपमुख्यमंत्री देखील होऊ शकले नसते जर शरद पवार नसते तर। अजित पवार हे काल देखील उपमुख्यमंत्री झाले नसते जर त्यांनी शरद पवारांची गद्दारी केली नसती तर। मुख्यमंत्री पदापेक्षा उपमुख्यमंत्री कशामुळे झालो हे अजित पवार यांनी लक्षात ठेवावं। विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिली गेली पण त्याची पूर्तता झाली नाही, अशी खंत माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली। पाहूया पुढे ते काय म्हणतात। ही निवडणुकीपुरती होती असं आता वारंवार सत्ताधारीच सांगतायत, त्यामुळे आता जवळजवळ 23 लाखापेक्षा जास्त महिला या खात्यातनं वजा झालेल्या आहेत आणि त्यामुळे ही योजना हळूहळू काही सीमित लोकांपुरती, मर्यादित महिलांपुरती ठेवण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्यामुळे ही योजना फक्त निवडणुकीपुरती याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आता मलाही वाटतंय की मी मुख्यमंत्री व्हावं, मात्र योग कुठे आलाय। कधी ना कधी महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री होईल, अजित पवार म्हणतात। खरं तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले नसते जर शरद पवार नसते, आणि अजित पवार काल सुद्धा उपमुख्यमंत्री झाले नसते जर त्यांनी शरद पवारांची गद्दारी केली नसते। त्यामुळे मुख्यमंत्रीपेक्षा उपमुख्यमंत्री आपण कशामुळे झालो हे अजित पवार साहेबांनी लक्षात ठेवावं। कर्जमाफी मी दिली होती का असं अजित पवार म्हणतात। नाही, खरं तर आपण बघितलं असेल की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वारंवार आश्वासन दिली होती। याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कर्जमाफी झाली होती, लोकांना ते पैसे मिळाले होते, परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये सातत्याने सांगत होतं की सरकार म्हणजे निवडणूक झाल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ, परंतु आता कर्जमाफी दिली नाही। म्हणजे या सरकारमध्ये एखादी योजनेचा लाभ घ्यायला सगळे धावत असतात। लाडकी बहिणीसाठी प्रत्येक वेळी देवाभाऊंचे वेगळे बॅनर, अजित भाऊंचे वेगळे बॅनर, अनाथांच्या नाताचे वेगळे बॅनर, आणि निवडणुका झाल्या की मात्र वेगवेगळ्या ज्या योजना बंद असतात त्याच्या मात्र हात वरती करतात। जशी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, सर्वसामान्य मिळणारं अन्न भोजन थाळी आहे, महिलांना मिळणारं वेगवेगळ्या अनुदान आहे, ह्या सगळ्या योजना आता हळूहळू जवळजवळ 8 पेक्षा जास्त योजना बंद केल्या आहेत आणि त्या बंद केल्यात मात्र हे तेव्हा मात्र हात करत नाहीत, परंतु मात्र जेव्हा फायद्याचं असतं तेव्हा मात्र हे सगळे पत्रकार परिषदेला स्वतःच्या फायद्यासाठी पुढे येत असतात। सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जी याचिका आहे ती 6 मे रोजी त्याची सुनावणी आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील लागण्याची शक्यता आहे, कसं वाटतं? नाही, मी खरं तर गेले 2 वर्ष 2.5 वर्ष ह्या सुरू आहेत, तारीख पर तारीख मिळत आहे, सरकार आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडत नाही। त्यामुळे सरकारला ज्या दिवशी वाटेल, कारण आपण म्हणत असाल की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सरकारला लोकांनी आपला आदेश दाखवला होता, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या फसव्या योजना आणल्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील होता आलं, परंतु त्यांना माहिती आहे की आपल्याकडे जनाधार आहे, त्यामुळे या निवडणुका अजूनही 6 महिने होतील नाही असा मला विश्वास आहे। उदय सामंत यांनी दिलेली ऑफर तुम्ही स्वीकारली? नाही, खरं तर उदय सामंत हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी पक्ष बदलला त्यावेळीपासून ते मला सांगतायत, परंतु आम्ही उद्धव साहेबांबरोबर त्यावेळी पण होतो आणि उद्या पण आम्ही उद्धव साहेबांबरोबर असणार आहोत।